नाही तुला अरे पण काय झालं का? आला तिथं कटकट करायला. अरे माझं कर्तव्य मला नाही. सांग या एकांतावाचा ज्या भल्या मोठ्या पिंपळ वृक्षावर माझं वास्तव्य, मग या ठिकाणी तू कहाणी कशासाठी? यालाही कारण आहे. अरे आतापर्यंत जो कार्यरत असणारा हा ब्रह्म संबंध मुंजा आज या पिंपळ वृक्षावर शांत विश्रांती बसलाय. घेतोय, विश्रांती विश्रांती घेतोय. अरे विश्रांती हा शब्द हे मला नव्हतं. माहित नाही. आज विश्रांती घेतोय. याच्या पुढे सारी कामं बंद, सारी कामं बंद. याच्या पुढे काही काम नाही. म्हणजे कोणतंही कर्तव्य करायचं नाही काय म्हणून करावं, का? काय म्हणून कार्य करावं? काय झालं काय? मर्दम, अरे ते कार्य केल्यानंतर हा. विश्वात आम्हाला काही मात्र किंमत नाही, आमच्या कार्याला महत्व नाही, ते कार्य का म्हणून करावं? आणि म्हणून हे कार्य बंद केलं कार्य बंद. आणि विश्रांती घेतोय. बरोबर आहे. अरे पण जर कार्य बंद झालं तर ए, काय मर्दम, झालं? मला सांग या विश्वात जर का अधर्मच नसता, धर्माचा उदय झाला असता, कसा झाला असता? पाप जर का नसतं, पुण्याला महत्व आलं असतं, नाही आलं. हे खरं आहे ना? हा. मग आम्ही या धर्माच्या देवत आहोत, आम्ही आमचं कार्य करतोय म्हणून धर्माच्या देवताला महत्व येतं. खरंय. आम्हाला कोण विचारतोय? अरे तुम्हाला कोणी विचारत नाही, मग आपलं अस्तित्व आपल्याला मिळवायचंय. हे. शांत बसून ते अस्तित्व मिळणार नाही. हेच मी वितोय. काय? हे विश्वात अधर्मात घडला नसेल, पापात घडला नसेल, या देवताला विचारणार कोण? तेव्हा आमची किंमत यांना कळेल. तुझा भ्रम आहे. तुझा हा भ्रम आहे. अरे तू शांत बसलास म्हणून देवताला कोणी विचारणार नाही असं तुला वाटतंय? मर्दम, अरे जोपर्यंत देव आणि भक्त आहे तोपर्यंत देवताला कोणी विचारणार नाही असं होणारच नाही. मर्दम, शांत बसून अस्तित्व निर्माण होणार नाही. काहीच होणार नाही. मग सांग, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या कार्याला महत्व मिळवून देण्यासाठी मुंजाला काय करावं?